नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय आमचा चर्चेचा कार्यक्रम धुरळा. आणि हा धुरळा आजच्या चर्चेचा उडाला तेव्हा जेव्हा मुंबईतल्या वांद्रे टर्मिनस परिसरामधल्या गरीब नगर वस्तीच्या एका मोठ्या भागावरती बुलडोझर चालला किंवा तोडकाम कार्यक्रम, ज्याला पाडकाम सुद्धा म्हणतात, ते करण्यात आलं आणि जवळपास 600 कोटी रुपये बाजार मूल्य असलेली ही जागा रिकामी करण्यात आली. इतकंच नाही, यापुढे सुद्धा हा पॅटर्न राबवला जाणार आहे. आजच एकीकडे मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्राचं विजन मांडलेलं असताना आणि विकसित महाराष्ट्र म्हटल्यानंतर वाढता नागरीकरण असलेला महाराष्ट्र, वाढती शहरं असलेला महाराष्ट्र आणि त्यामुळे जमिनीची तेवढी गरज असलेला महाराष्ट्र पाहता अशा ठिकाणी विशेषतः जिथे एन्क्रोचमेंट म्हणजेच अतिक्रमण झालेलं आहे ती जागा मुक्त करणं हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आपल्या प्रेक्षकांना कदाचित आठवत असेल की काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असं विधान केलं होतं की खाजगी कंपन्यांच्या ज्या जमिनी असतात त्या वेल कंपाऊंडेड असतात, त्याला सिक्युरिटी असते, तिथे कधी अतिक्रमण बघायला मिळत नाहीत. मग ही सगळी अतिक्रमणं फक्त सरकारी जमिनींवर कसे होतात, कुणाच्या होतात आणि त्यामुळे त्यातून कोणतं राजकारण सिद्ध होतं. लोकांचा असाही आक्षेप आहे की अशा झोपडपट्ट्या वसवल्यामुळे ही मंडळी, ही एक अख्खी वस्तीच्या वस्ती एखादी व्यक्ती किंवा पक्षाची हक्काची वोट बँक बनते. त्याचे अन्य अनेकही कंगोरे आहेत. एक मात्र नक्की की वाढत्या शहरासाठी, शहराच्या समस्यांसाठी हे अशा प्रकारच्या बेकायदा वस्त्या या अनेकदा समस्यांचा आगर ठरतात. तुम्ही साधं पाणी साठण्याचं उदाहरण घ्या, पावसाळ्याचं उदाहरण घ्या किंवा झोपडपट्टीमध्ये आग लागण्याचं उदाहरण घ्या. यामध्ये प्रामुख्याने असते ती ही बेकायदा वसवली गेलेली वस्ती. बरं, झोपड्या म्हणाव्यात आणि त्याच्यामुळे गरिबांच्या बाबतीत एक वेगळा विचार करावा असं म्हणावं तर या झोपडपट्ट्यांमध्ये 3-3 नाही, 4-4 नाही, 6-6 मजली पत्र्याच्या झोपड्यांची बिल्डिंग कशी काय उभी राहते. AC लावलेले दिसत असतात, ठीक आहे, ती सुद्धा गरज असू शकते, पण त्याच वेळी इथे नेमकं चालतं तरी काय आणि नंतर कोणत्याही विकासाला त्यांच्याकडून विरोध कसा होतो आणि ज्यावेळी अशा ठिकाणी आगी लागतात किंवा काही समस्या उद्भवते त्यावेळी ज्या जीवनांना जगण्याला धोका तयार होऊ शकतो याला जबाबदार कोण. आणि म्हणूनच हा गरीब नगर पॅटर्न जो सरकार सध्या आणू पाहत आहे त्याच्याकडे सगळ्यांनाच वेगळ्या नजरेने बघायची गरज आहे. का आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत दोन प्रमुख नेते आपल्यासोबत आहेत. धनंजय शिंदे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, आणि समीर बकरे, भाजपचे प्रवक्ते, आणि भगवानराव वैराट, जे महाराष्ट्र झोपडपट्टी बचाव संघाचे नेते आहेत. ही तिघी मंडळी आपल्यासोबत असतील. तिघांचं स्वागत. मी पहिल्यांदा धनंजय शिंदेपासून सुरुवात करतो. धनंजय शिंदेजी, मोठा चर्चेचा विषय, धनंजय शिंदे अजून झालेले दिसत नाहीयेत. मी भगवानराव वैराटांपासून सुरुवात करेन. भगवानराव वैराट, स्वागत आहे आपलं. आपण अनेक वर्षांपूर्वी झोपडपट्टी बचाव संघ सुरू केला पुण्यामध्ये. पुण्यात तुमचं प्रामुख्यानं काम आहे, पण शेवटी झोपडपट्टी पुण्याची असो की कुठलीही असो, वस्ती ही वस्ती आहे, त्यांचे सुद्धा प्रश्न आहेत. तुम्ही या तोडकामाकडे कसं पाहता वैराटजी? वास्तविक पाहिल्यानंतर आपण या देशातली गरिबी आणि ज्या ग्रामीण भागामध्ये लोकांना मिळत नाही आणि त्या शोधात प्रथम आपल्या भगवानराव वैराटजी, तुम्ही कदाचित माईक ऑफ ठेवलेला आहे. तुमचा माईक तुम्ही ऑफ ठेवलाय, तो ऑन केलाय का? मी तोपर्यंत समीर बकरेंकडे जातो. समीर बकरे आपल्यासोबत आहेत, भाजप प्रवक्ते आहेत समीर बकरे. समीर बकरेजी, या तोडकामावरती एक मोठा अगदी नागरी समाज सुद्धा म्हणतो, एकीकडे स्वागत करतोय कारण त्याच्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्म आणि सगळा परिसर तिकडचा मोकळा होणार आहे, तिकडे एक मोठं टर्मिनस बनण्यासाठी मार्ग प्रशस्त होणार आहे. पण त्याच वेळी अशा या अचानक कारवायांमुळे तिकडचे लोक जे डिस्प्लेस होतात, तिकडनं त्यांना स्थलांतर करावं लागतं, अचानक काही पर्याय नसल्याने आता पावसाळा तोंडावर आहेत, मग त्या लोकांनी काय करायचं हाही प्रश्न उपस्थित केला जातो. तुम्ही याकडे कसं पाहता? बाकरे आहे. बघा कसं आहे की हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. एक कायदेशीर बाब आहे. ही रेल्वेची जमीन होती. 2017 पासून हा खटला होता. माननीय उच्च न्यायालय किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी एक निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गतच हे एन्क्रोचमेंट जे हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर मला असं म्हणायचं आहे की ही कायदेशीर लढाई 9 वर्ष सुरू असताना तिथल्या झोपडपट्टी धारकांना माहिती होतं की ही रेल्वेची जमीन आहे आणि आपण अनधिकृत याच्यावर बसलेलो आहे. तिथे सुरक्षेचा धोका होता, तिथे विद्युतीकरणचा धोका होता, रेल्वेला 5वी 6वी लाईन तिथे टाकायची होती, तिथे तो कॉरिडॉर तयार करायचा होता. तर रेल्वेने आपलं कोर्टात गेले आणि तिथून त्यांना एविक्शन नोटीस 2017 मध्ये दिली होती. ही झाली कायदेशीर बाब. आता मला सांगा, मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण आहे. आज त्या अंतर्गत जर यांच्या झोपडपट्ट्या येत असत्या तर कोर्टाने यांना प्रोटेक्शन दिलं असतं. आज तुम्ही बघा, कोर्टाने जेव्हा निर्णय दिला तेव्हा 100 झोपड्या ज्या होत्या
त्याच्यात त्यांना प्रोटेक्शन दिलंय. त्यांना 100 झोपड्या न तोडण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहे. ते जे आदेश आहेत ते तंतोतंत ते रेल्वे अथॉरिटी असो किंवा राज्य सरकार असो ते आम्ही हे केलेलं आहे. आणि दुसरं मला असं म्हणायचं आहे की हा जो मुद्दा आहे की कोणी पण कुठे पण येऊन वसवल्या जातील आणि नंतर त्यांना जर अनधिकृत करून त्यांना काढण्यात येईल तर प्रत्येक वेळेला हे सरकारवर तुम्ही काढता किंवा कधी पावसाळा असतो कधी उन्हाळा असतो आणि का बरं हे त्याच म्हणजे एका विशिष्ट समुदायाच्या लोकांसाठीच का बरं लोक पुढे येऊन हे करतात. असे तर खूप ठिकाणी मंदिरं पण हटवले आहे, बाकी पण झोपडपट्ट्या हटवल्या गेल्या, तर का बरं याला एक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. मला असं वाटतं ही प्युअरली लिगल केस आहे. एक रेल्वेची जमीन होती ती अनधिकृत लोकांनी त्याच्यावर हे केलं होतं, त्यांना काढण्यात आलं. याच्यावरती मला नाही वाटत की या प्रकरणाला दुसरं वळण द्यायला पाहिजे. आणि दुसरा इतका महत्वाचा तो एरिया आहे जिथून रेल्वेचं कंजेशन होतं त्यामुळे हे काढण्यात आलं. मी याला जर का धनंजय शिंदे तुम्ही आहात, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, शिंदे किंवा वैराट भगवान वैराटजी तुम्ही ऐकले की प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत आपल्याला जाता येत नाही, हरकत नाही. मी समीर बकरेंना मी हा प्रश्न विचारतो. समीर बकरेजी, या मुद्द्याचे दोन भाग आहेत. एका बाबतीत सहमत व्हायला काही हरकत नाही, शहराचा विकास गरजेचा आहे, बँड्रा टर्मिनस किती व्यग्र असलेला भाग आहे याची मला कल्पना आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा आणि लोकांच्या प्रवाशासाठी हे असलं पाहिजे. माझा प्रश्न असा आहे, जेव्हा अशी कारवाई केली जाते बेकायदा हा म्हटलं की आपल्याला एक फील येतो की अरे अवैध चाललंय, बेकायदा आहे, मग कशाला बाजू घ्यायची. पण तिकडे कुणी गुंड नव्हते, तिकडे माणसं राहत होती, पावसाळा तोंडावर आहे, त्यांना तिकडे बच्चा मुलाबाळांसह त्या सगळ्या मंडळींना बाहेर जायचंय. त्यांच्या त्यांची व्यवस्था काही करण्यात आली होती का टेम्पररी शेल्टरची, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी जे काही रिपोर्ट्स वाचतोय त्याच्यातले अनेक जण असं म्हणाले की फक्त 140 घरांचा सर्वे झाला होता, अख्खं गरीब नगर का तुम्ही उद्ध्वस्त करताय, आणि आम्ही कागदपत्र पण दिली होती. अशा वस्त्यांना पाणी पुरवठा पण होत असतो, वीजही असते तिकडे, त्याशिवाय वस्ती उभीच राहू शकत नाही. मग माझा प्रश्न आहे समीर बकरेजी की या लोकांवरती कारवाईच करायची होती तर मग त्यांची व्यवस्था का नाही लावली गेली किंवा लावली गेली आहे का? प्रसन्नाजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, या सर्व लोकांचं एक असोसिएशन होतं, ते उच्च न्यायालयात गेलं होतं. उच्च न्यायालयात त्यांनी रिव्हिजन पेटिशन पण फाईल केली होती. त्याच्यानंतर ती रिव्हिजन पेटिशन रिजेक्ट झाली, माननीय सुप्रीम कोर्टात गेले, तिथे पण त्यांना रिजेक्ट झाली. तर मला असं म्हणायचं आहे की हे काही लोक आज यांना असं कळलं की एविक्शन उद्या होणार आहे असं नाहीये. ही कायदेशीर लढाई 7 वर्ष चालू होती. आणि मला एक परत मुद्दा हे करायचा, जिथे जिथे माननीय न्यायालयाने त्यांना प्रोटेक्शन दिलाय तिथे तिथे सरकारने त्यांना रिहॅबिलिटेशन आणि बाकी गोष्टी केल्या. पण असं आपण नाही होऊ शकत ना की प्रत्येक व्यक्ती जो कोणी बेकायदेशीर येईल त्याला सरकारची जबाबदारी आहे की ती त्यांना म्हणजे त्यांचा पुनर्विकास केला पाहिजे. आणि SRA जी अथॉरिटी आहे मुंबईत, त्यांचं हेच काम आहे की जे एलिजिबल झोपडपट्टी धारक आहेत त्यांना तर रिहॅबिलिटेट होतातच आहे, त्यांच्यासाठी टेम्पररी एक रिहॅबिलिटेशन असतं, परमनंट असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं जेव्हा पूर्ण सरकार कायद्याचं तंतोतंत पालन करते आहे आणि जे लोक आरोप करतात मला असं म्हणायचं की ते माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला चुकीचं ठरवतात आहे का की 140 झोपड्यांचं होतं. ठीक आहे, मला मुद्दा लक्षात आला. मला एक चौकट तुमच्या बोलण्याची लक्षात आली आहे. मी जातोय भगवानराव वैराट यांच्याकडे. वैराटजी, आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत समीर बकरे, त्यांनी काही मुद्दे सांगितले, त्याचे अगदी तुम्हाला माहित नाही, तुम्हाला ऐकायला आलं की नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असं, अवैध असेल तर कारवाई होणार, रेल्वेच्या ती जमीन होती त्याच्यामुळे तिकडे आता डेव्हलपमेंटची कामं होणार आहेत आणि जे SRA प्रोजेक्ट अंतर्गत त्यांना लाभ देण्यातच येणार आहेत, बाकीच्यांच्यावरती कारवाई होणारच आहे. तुम्ही सुद्धा पुण्यामध्ये आज पर्वती पायथ्याच्या पाशी झोपडपट्टी हा अनेकदा वादाचा मुद्दा होत असतो, तुम्ही उभे राहत असता. तुम्ही एकूणच, कारण महाराष्ट्र विकसित होण्यासाठी शहरं वाढणार आहेत आणि या जमिनी सरकारी ताब्यात घेण्याचा प्रयत्न होणार आहे, तुमची काय भूमिका आहे? साहेब, माझा आवाज येतो का? हो येतोय, सलग बोला. भगवानराव वैराट, सलग बोला. साहेबजी नमस्कार. असं आहे की आपल्या भारत सरकारने 3 ऑक्टोबर 1973 ला स्लम ऍक्ट डिक्लेअर केलेला आहे आणि या स्लम ऍक्टने डिक्लेअर झाल्यापासून आपण पाहिलंय की वेळोवेळी शासनाने झोपडपट्टी वासियांना संरक्षण देण्याची भूमिका केलेली आहे, शासन निर्णय केलेला आहे. बरं. 1-1-75, त्याच्यानंतर 1-1-85, त्यानंतर 1-1-95, त्यानंतर 1-1-2001, त्यानंतर 2011, 2018. बरं. आता मला असं म्हणायचंय की यामध्ये गेली अनेक वर्ष गोरगरिबांच्या बाजूला कायदा जो वासियांचा आहे, बरं, त्याचं पात्र नगर विकास खात्याकडून होत हो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतायच आहे. बरं. आणि म्हणून मला असं वाटतं
आहे. तर यामध्ये आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर शासनाचे वेळोवेळी झालेले जेवढे शासन निर्णय आहे बरं. त्याची अंमलबजावणी होत नाही. काय बरं. अंमलबजावणी आहे की त्या ठिकाणी नवीन झोपडी झाली का जुनी झोपडी आहे याचं बायोमेट्रिक सर्वे करून बरं. प्रत्येक झोपडीपट्टीवाल्यांना ओळखपत्र देण्याची भूमिका आपल्या नगरविकास खात्याची आहे साहेब. बरं. परंतु या गोष्टी फक्त कागदावर राहतात आणि जेव्हा मग एखादं संकट येतं, जेव्हा एखादा अपघात होतो हो. किंवा मग सरकारला ती जागा लागते त्यावेळेला ते पाडण्याची भूमिका घेतात ती अतिशय निंदनीय आहे. बरं. कारण तो माणूस मजबुरीने राहतोय, हौसणी कुणीही झोपडपट्टीत राहत नाही. त्याची मजबुरी आहे, त्याच्या कच्च्या बच्च्यामध्ये तो आपल्या मुलांचं जीवनमान बरं, मी सुधारण्याच्या भगवानराव वैराट तुमच्याकडे या बाबतीत येईन. मी तुमच्या एका मुद्द्याशी सहमत आहे की शेवटी गरीब माणसं आहेत, पण जेव्हा हीच गरीब माणसं एकदम 3-3, 4-4 मजले चढवतात तेव्हा काय बघायचं याकडे? एक अख्खी इकॉनॉमी उभी राहते तेव्हा कसं बघायचं? मी याही मुद्द्याकडे येणार आहे. कारण या मुद्द्याचे दोन भाग आहेत. एक मानवी दृष्टिकोनातून भाग आहे, त्यासाठी विचारलंच पाहिजे. पावसाळ्याच्या तोंडावर, थंडी उन्हातापाच्या तोंडावरती जेव्हा माणसं डिस्प्लेस होत असतील तर प्रश्न विचारले पाहिजेत. पण त्याच वेळी एका झोपडीच्या मजल्यावर मजला पुढे पुन्हा एक्सटेन्शन, ते सुद्धा इतकं धोकादायक की ते राहणारेच माणसं धोकादायक ठरू शकतात त्यांच्यासाठी. मी तुमच्याकडे येणार भगवानराव वैराट, माझा प्रश्न बाकी आहे. पण मी जातोय धनंजय शिंदेकडे. जातोय. धनंजय शिंदेजी, गरीब नगरवरची कारवाई हा आता विकसित महाराष्ट्राचा पॅटर्न ठरू शकतो. कारण शहरात अतिक्रमित जमिनी आहेत, अतिक्रमण झालेली आहेत आणि हा पॅटर्न असणार असेल तर काँग्रेसची भूमिका काय असेल? भारतीय संविधानातलं कलम 21 जे आहे, जे जगण्याच्या अधिकाराबद्दल बोलतं, राईट टू लाईफ आणि राईट टू डिग्निफाईड लाईफ. आता राईट टू डिग्निफाईड लाईफ किंवा सन्मानाने जगण्याच्या अधिकारामध्ये काय येतं तर रोटी, कपडा आणि मकान. आणि मकान म्हणजेच घर. तर हे घर देण्याचं जबाबदारी जी आहे ही जबाबदारी मुख्यतः सरकारची येते. त्याच्यामुळे हाऊस इज अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी सिटीजन लिव्हिंग इन दिस कंट्री, हे संविधानानेच मान्य केलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या डिमोलिशनच्या संदर्भात गेल्या 10, 12, 15, 20 वर्षांमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालय असो, वेगवेगळी राज्यांमधली उच्च न्यायालय असोत किंवा देशाचं सर्वोच्च न्यायालय असो, त्याने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली आहे की अनधिकृत बांधकाम जे आहे ते तोडायच्या वेळेस किंवा अधिकृत पण तोडलं जाते याच्यात, तर अगोदर पुनर्वसन केलं पाहिजे त्या लोकांचं. आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं असेल तर सरकार म्हणजे मुंबईचा विचार करायचा झाला, गरीब नगरचा विचार करायचा झाला तर 4-4 मजले वाढेपर्यंत मुंबई महानगरपालिका काय झोपा काढत होती का? किंवा संबंधित जे खातं आहे 4-4 मजले वाढेपर्यंत हे जे काही चुकीचे धंदे करत होते त्यावेळेस मग पोलिसांची लॉ आणि ऑर्डर संदर्भात काय? बरं. तर महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार ज्यांच्या अंतर्गत रेल्वे येते हे सगळेजण आपल्या संविधानिक कर्तव्य पार पाडण्यामध्ये संपूर्णपणे नापास झालेला आहे. आणि म्हणून मानवतेचा दृष्टिकोन आहेच, परंतु गरिबांच्या झोपड्यांवरती तुम्ही बुलडोझर फिरवत असताना तुम्ही संविधानिक सगळी मूल्य जी आहेत ती बाजूला ठेवता. कायद्याचं पालन जर करत नसाल तर याचं समर्थन कसं काय केलं जाऊ शकेल? आणि गरिबांवरती अशी कारवाई करण्यामध्ये ती याच्यामध्ये हिंदू पण बहुसंख्य आहेत या संपूर्ण महाराष्ट्रभर नाही देशभरात होणाऱ्या कारवायांमध्ये. सर्व धर्मीय लोक आहेत, सर्व भाषिक लोक आहेत, मुंबईत राहणारे सुद्धा मायग्रंट्स आहे, महाराष्ट्रातनं सुद्धा आलेले मायग्रंट्स आहेत. तुम्ही गरिबांच्या हा गरीब कोण आहे? आपण या गरिबांच्या ठिकाणी जाऊया. धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी या क्षणी गरीब नगर परिसरामध्ये, कारण आज जवळपास तोडकाम पूर्ण झालेलं आहे, आता अगदीच थोडं उरलं असेल. धनंजय दळवी, तुम्ही इतके दिवस तिकडे रिपोर्टिंग करत आहेत, आताचं स्टेटस काय आहे आणि तिथले लोक तुमच्याशी काय बोलतायत, त्यांचं काय म्हणणं आहे? प्रसन्न सर, सध्या मी त्याच ठिकाणी आहे. पहिली सगळ्यात आधी तर मी परिस्थिती दाखवतो. ते महत्वाचं म्हणजे गेल्या 4 दिवसापासून ज्या ठिकाणी ही तोडक कारवाई सुरू होती हीच ती सगळी जागा आहे जी अतिक्रमण होतं ते अतिक्रमण मुक्त करण्यात आलेलं आहे. आणि आत्ताची दृश्य थेट आहे म्हणजे समोर मी दाखवतो, कारण की पोलिसांचा अजूनही मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो. तिथे सुद्धा काही नागरिक आहेत, त्यांचे अनेक जण जे आहेत ही जागा सोडून खरं तर गेलेले आहेत, कारण की त्यांचं सामान जे आहे ते इथून बाहेर काढण्यात आलं होतं. अनेकांचं सामान सुद्धा इथेच गेलेलं आहे. असं सगळं असताना अनेक जण आपल्याला या नाल्याच्या किनारी सुद्धा, आत्ताची ही थेट दृश्य नाल्याच्या किनारी सुद्धा आपल्याला
बसलेली पाहायला मिळतात। आता पश्चिम रेल्वेने जी खरं तर माहिती दिली त्या माहितीनुसार 100% तोडक कारवाई जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि या तोडक कारवाईमध्ये आता फक्त ही जी समोरचा भाग आपल्याला दिसतोय यामध्ये हा 3 मजली भाग होता, त्यातला जो 100 घरं जी अधिकृत आहे असं म्हटलं जातंय आणि जी अधिकृत आहे ज्याला उच्च न्यायालयाने कोणताही धक्का लावू नये असं सांगितलंय ती ही 100 घरं आहेत जी खालच्या बाजूला त्यांच्यावरती जे 14 फुटाच्या वर बांधकाम केलं। खरं तर ते 14 फुटाच्या वरचं बांधकाम हे अनधिकृत मध्ये येतं त्यामुळे ते तोडण्यात आलं आणि तिथे आपल्याला लाल कलरचा रेड मार्क पाहायला मिळतोय आणि हाच तो रेड मार्क आहे ज्याच्या संपूर्ण जो भाग आहे तो तोडायचा आहे आणि तो संपूर्ण भाग खाली करायचा। 100 घरांचा प्रश्न आहे, आता त्यांचं पुनर्वसन कुठे होणार आणि कधी होणार हा महत्वाचा मुद्दा आहे। मात्र त्या घरांमध्ये आजही लोक राहत आहेत, त्यांना सध्या तात्पुरतं बाहेर काढलंय सुरक्षतेसाठी, पण त्यांचं सामान आजही आतमध्ये आहे। आता प्रश्न असा आहे की हे सगळं खाली कधी होणार, हा राडा रोडा कधी उचलला जाणार, त्यानंतर विकासाला सुरुवात कधी होणार। एक माहिती अशी की या आधी सुद्धा अशी परिस्थिती आली होती आणि त्यानंतर इथे पुन्हा ही वस्ती वसली होती, म्हणजे उच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते त्यानंतर इथे तोडक कारवाई केली होती, त्यानंतर ही परिस्थिती पुन्हा आलेली पाहायला मिळते। मात्र आता लवकरात लवकर इथे फेन्सिंग केली जाईल, इथे बाउंड्री आखली जाईल आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण भाग जो आहे तो बंदिस्त करायचा आणि त्याच्यानंतर विकास कामं करण्यात येतील। आता एक मुद्दा असा आहे की हे सगळं तोडल्यानंतर अनेक रहिवासी हे इकडे होते। 4 दिवसात काय झालं तर 4 दिवसात सगळ्यात मोठं म्हणजे इकडे असलेली जी काही प्रार्थना स्थळं होती ती तोडण्यात आली, त्यानंतर इकडच्या स्थानिकांचा आक्रोश पाहायला मिळाला, मग जी झालेली दगडफेक होती ती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामध्ये पोलिसांचा लाठीचार्ज सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला। मात्र आज हा संपूर्ण रस्ता बंद होता, मात्र आज पुन्हा इकडे वर्दळ सुरू झाली, इकडचा जो व्यवसाय होता रिक्षावाले होते ते पुन्हा एकदा सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे किती दिवस हे असंच राहणार आणि किती दिवस हे सगळं पश्चिम रेल्वे कंट्रोल करू शकतं हे आपण बघूया। धनंजय, तुम्ही आमच्यासोबत राहा। समीर बकरेंकडे जाणार आणि समीर बकरेंच्या नंतर मी भगवान वैराटांकडे सुद्धा येणार आहे। समीर बकरेजी, तुम्ही मगाशी म्हणालात अवैध वस्ती आणि ह्या मुद्दे, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो। मी पहिली गोष्ट आहे, मी मान्य करतो की वाढत्या शहरासाठी आणि विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर जर का रेल्वे सारखं असेल तर तिकडे या जमिनीची गरज आहे आणि ती अतिक्रमित होती, हे पहिल्यांदा मी मान्य करतोय। आता प्रश्न वेगळा आहे, मुंबईमध्ये रोज मोठ्या प्रमाणात जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या रोज बाहेर खात असते। का खाते? कारण सगळीकडे मिळतच असतं नाही, बाहेर काहीतरी फूड। मुंबईतले लोक जेव्हा बाहेर खातात तेव्हा ते मजेसाठी नाही खात, ते खावं लागतं। संध्याकाळी ट्रेन पकडण्याच्या वेळी पकडल्यानंतर उतरल्यानंतर पटकन वडापाव, ही दुकानं कोणती असतात? ती अवैध असतात। तुम्ही जे म्हणताय ना अवैध, तर ती अवैध असतात। या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे तेच तरुण मुलं मुली असतात की जे तुमच्या स्विगी, झोमॅटो, इन्स्टामार्ट आणि काय काय असतील ना त्याची जी पोरं असतात, जी 10 आणि 15 हजार रुपये महिन्यामध्ये काम करतात, ती का करतात? कारण ती स्वस्तामध्ये त्या झोपडीत राहू शकतात, एका झोपडीत 10 माणसं राहू शकतात। इतका चीप लेबर फोर्स तुम्हाला का मिळतो? कारण तो झोपडीत राहतोय आणि म्हणूनच त्याला झोपडीत राहणं परवडू शकतंय आणि म्हणून त्यांना 15,000 रुपये देणं कंपन्यांना परवडतं आणि म्हणून ते आपल्या सगळ्यांसाठीचे डिलिव्हरी बॉयज असतात। एक अख्खी इकॉनॉमी या झोपडपट्ट्यांमध्ये वावरत असते। मोठ्या इमारतींमधल्या लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी ही सामान्य माणसं या झोपड्यांमध्ये राहत असतात। ती अवैध आहेत हे मला तुमचं म्हणणं मान्य आहे, पण त्याचप्रमाणे हे एका इकॉनॉमीचं हे अख्खं इंधन आणि इंजिन आहे हे पण तितकंच खरं आहे। उद्या अवैध हा शब्द मान्य करायचा म्हटला तर या क्षणी मुंबईतले अर्ध्याहून अधिक दुकानदार आपल्याला तोडून टाकावे लागतील। करणार आहोत का आपण ते? या दृष्टीने आपण बघणार आहोत की नाही बकरेजी? नाही प्रसन्नाजी, बघा तुम्ही 2 मुद्दे वेगळे ठेवा। एक आहे संविधान, जे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणत होते माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलाय तो संविधानातच दिलाय ना, त्यांना काय म्हणायचं की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा संविधानाच्या विरुद्ध दिला आणि सरकार संविधानाच्या विरुद्ध कारवाई करते, हे कायद्याच्या अंतर्गत केलं। आता तुमचा जो मुद्दा आहे की ही काही पहिली झोपडपट्टी नाहीये मुंबईमध्ये असंख्य झोपडपट्ट्या, त्याच्यात सुद्धा लोक रोजगारासाठी राहतात आणि त्या झोपडपट्टींसाठी SRA अथॉरिटी आहे, ज्या SRA अथॉरिटीमध्ये त्यांना घरं मिळाली आहे। रिहॅब मध्ये कितीतरी प्रोजेक्ट आज मुंबईभर सुरू आहे। तर मला असं वाटतं की रेल्वेची जी जमीन होती त्याच्यावरती अतिक्रमण होतं, ते अवैध होतं, ते तोडलं आणि त्याच्यात राहणारे रहिवासी ते कुठेतरी काम करत होते म्हणून काही आपण त्यांच्यासाठी काही ती जागा सोडू शकत नाही, कारण ते खूप महत्वाची जागा आहे, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे महत्वाचं आहे। सुरक्षितता विषय, जसे तिथे रोजगार करणारे राहतात, होऊ शकतं तिथे संघटित गुन्हेगारी करणारे पण राहत असतील, आपल्याला कल्पना नाही। पण मला असं म्हणायचं आहे, गरीब जो माणूस आहे तो मुंबईभर झोपडपट्टीत राहतो आणि माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात तुम्ही बघाल तर SRA तर सगळ्यात जास्ती डेव्हलपमेंट होत आहे, जिथे पत्रा असो किंवा वर्लीचा आपला हे असो, सगळीकडे गरिबांना, मराठी लोकांना घरं मिळतात आहे। तर सरकार हे संवेदनशील आहे,
जिथे जिथे कायद्याच्या चौकटीत राहून सरकार घरं देऊ शकतं ते आम्ही देतोय, पण असं नाहीये की कायदा घरं द्यायची म्हणून काही पण इलिगल करेल आणि उद्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केली बरं. तर तुम्हीच उद्या म्हणाल की सरकार हे कसं काय इलिगल काम करताय. तर बरं. मला असं वाटतं दोन विषय कन्फ्युज नाही केले पाहिजे आपण. हे जे प्रकरण ठीक आहे. आहे हे रेल्वेची जागा होती आणि ती कायदेशीर कारवाई अंतर्गत त्यांना तोडण्यात आलेलं आहे. मी इकडे जातोय भगवान वैराटांकडे. भगवानराव वैराट, आपला मुगाशी मुद्दा चालला होता आणि आता मुद्दा गरिबांचाही आता बकरेंनी मांडून धरला. तुम्ही म्हणालात की गरीब माणसं राहतात ती नाईलाजाने राहत असतात. नाईलाजाने एक झोपडं उभं राहू शकतं, कदाचित त्याला एखादा पोटमाळा पण असू शकतो. काही गोष्टी आपण करतो, नजरेआड करतो आपण. अनेकदा बिल्डिंगवाले सुद्धा आपल्या खिडक्या काय गॅलरी असते किंवा खिडकी असते त्याला ना अशा रेलिंग लावून आणखी थोडीशी जागा वाढवतात आणि तिकडे कुंड्या ठेवल्या तरी किमान 1-1.5 फूट वाढवतात. गोष्टी सगळीकडे करतात. मी त्यावरती तुमच्या बाजूने मी पण समजू शकतो. पण मला भगवंतराव वैराट सांगा, एका झोपडीचे 2, 3, 6 मजले कसे काय होतात? हे कोण लोक असतात? एसी परवडणारे कोण असतात? सॅटेलाइट सगळं चाललेलं असतं आणि तिकडेचा एक स्वतःचा मिडल क्लास आहे. त्या अर्थानं गरीब असेल तर तो गरीब असतो. पण हे पण लक्षात घ्या, आधी 2 पिढ्यांपूर्वी तिकडची झोपडी असते, पण नंतरची आलेली पिढी तिकडे जरा सुस्थित असते. त्यामुळे आपण जरा या बाबतीत थोडा डोळ्यावरचा चष्मा काढावा लागेल. भगवानराव वैराट. नाही साहेब, याच्यात महत्वाचं आहे, जेव्हा मी झोपडी टाकतो तेव्हा माझा परिवार आहे ना मर्यादित असतो आणि जेव्हा माझं कुटुंब वाढतं तेव्हा जागा मात्र वाढत नाही, कुटुंब वाढलेलं असतं आणि म्हणून मग घरावर घर होत आहे. हे देखील तुम्हाला मान्य करावं वैराट लागेल साहेब, मग काय साहेब. तुम्ही म्हणजे उद्या 3 मजल्याची झोपडी असेल आणि उद्या रिडेव्हलपमेंटचा प्लॅन झाला तर त्याला आपण काय 1,500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट देणार की काय? नाही साहेब, तुम्ही आपण एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी घेतलेले जे निर्णय आहे की ताबा वहिवाट कब्जेदार म्हणून ज्या झोपडपट्टीवासियांनी आपला पुरावा दिलाय त्या पुराव्यामध्ये शासनाचे निर्देश आहेत की ज्या जागेवरची झोपडी बसलेली आहे त्याला संरक्षण दिलेलं आहे आणि संरक्षण देऊन मूळ बाजार भावानुसार 5 पट दंडात्मक कारवाई करून त्याला 7/12वर आणायचे असे निर्देश आहेत महाराष्ट्र शासनाचे. बरं, त्याचं पालन नाही होत. पण भगवानराव वैराटजी, माझा प्रश्न असा आहे की जर का यापुढे अशा इलिगल हॅबिटॅट सेटलमेंट्स याच्यावरती कारवाईचा हा गरीब नगर पॅटर्न इतर शहरांमध्ये सुरू झाला, पुण्यामध्ये पण हा अनेक ठिकाणचा भाग आहे, तर मग तुमच्यासारख्या संघटना नेत्यांची काय भूमिका असेल? आमच्यासारख्या संघटनेची भूमिका एक आहे की आपण आता SRA अंतर्गत जी घरं देतो साहेब, त्या घरांमध्ये आपण पाहिल्यानंतर काय घराची लांबी रुंदी आहे आणि एका IAS अधिकाऱ्याची, एका कर्मचाऱ्याची जर त्यांचं संडास बाथरूम पाहिलं तर तेवढी तर जागा आमच्या झोपडपट्टीवासियांची आहे. बरं, पण आम्हाला तुम्ही माणूस म्हणून राहणीमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातून अशी चांगली घरं द्या ना की ज्याच्यामुळे आमचं बोला पूर्ण करा. ज्याच्यामुळे आमचं राहणीमान सुधरेल. आता आपण SRA अंतर्गत प्रकल्प करतो, त्याला जवळपास आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की तुम्ही 500 स्क्वेअर फूट सदनिका द्या की ज्याच्यामुळे कुटुंब वाढलं तर ते घरावर घर नाही होणार. बरं, आपण रमाई आंबेडकरची योजना देतो, त्या योजनेची साईज काय देता? गायरानातले अतिक्रमण करण्याच्या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने न्यायालयाने निर्णय दिलेत, त्यांचे पंचनामे करा, 5 पट त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा आणि त्यांना त्यांच्यावर 7/12वर त्यांच्या नोंदी करा. नाही होत साहेब. जे अनुसूचित जाती जमाती मधली झोपडीधारक आहे, महसूल अधिनियम प्रमाणे 45 नुसार त्यांना मोफत द्यायच्यात. या महाराष्ट्रात एकही असा 7/12वर झोपडी मालक झालेला नाही साहेब. आणि शहर पातळीवर जर पाहिलं आणि रेल्वे लाईनच्या बाजूला पाहिलं तर रेल्वे प्रशासन उशिरा का जागा होतं. जशा पद्धतीने आता आपण म्हणत होता त्या बाबतीत मी वैराटजी मी तो मुद्दा घेऊन येतो. त्याच्यातला एक मुद्दा असा आहे की जेव्हा अशी कारवाई, हा जो एक मुद्दा आहे ना, हा एक स्वतःमध्ये एक ट्रॅप आहे. तुम्ही कारवाई करायला का जात नाही? कारण स्टे आणला जातो. स्टे का आणला गेला? ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवरती स्टे आणला गेला की मागणी काय होते? माणसं आहेत त्यांना जगवण्यासाठी किमान वीज आणि पाणी द्यावं लागेल. वीज आणि पाणी दिलं की सेटलमेंट तशीच कायम राहते. काही वर्षांनी मग परत विचारणार काय? अहो ते अवैध होती तर पाणी आणि वीज पुरवली का? पाणी आणि वीज यासाठी पुरवली जाते कारण ते कोर्टाने डिरेक्ट केलं असतं आणि महापालिकेला ते देणं भाग असतं. मी जातोय काँग्रेसकडे. मला प्रश्न धनंजय शिंदेना विचारायचा आहे. शिंदेजी,
मुंबईच्या भोवती वाढलेल्या झोपडपट्ट्या हे प्रामुख्यानं काँग्रेसचं करतं धरतं आहे, कर्म आहे, अशी टीका काँग्रेसवर अनेकदा झाली, कारण त्या तुमच्या व्होट बँक्स होत्या. आता हे पण मी मान्य करेन की स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा पहिलं युती सरकार आलं होतं त्यावेळी त्यांनी 95च्या पुढच्या सुद्धा झोपडपट्ट्या रेग्युलेट करून घेतल्या आणि त्यामुळे मुंबईमध्ये आणखी परप्रांतीय आले, अशी सुद्धा टीका होते. पण एकूणच झोपडपट्टीच्या या राजकारणाची सुरुवात मात्र तुमच्यापासून झाली अशी टीका आहे. नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही म्हणाला तसं 1995 साली युती सरकार आलं आणि त्यावेळेस मुंबईतल्या 40 लाख झोपडपट्टीवासांना मोफत घरं द्यायचा असा त्यांचा एक अजेंडा होता निवडणुकीचा. तर मला असं वाटतं की ह्या प्रश्नाकडे खरोखर जर आपल्याला गांभीर्याने बघायचं असेल तर प्रश्नाचं मूळ काय आहे, तर शहरामध्ये गरीब लोक असतात आणि गरीब लोक ज्या बिल्डिंगमध्ये राहणारे, फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणारी लोक आहेत, त्यांना सेवा पुरवण्याचं काम करतात. म्हणजे कामवाली बाई कुठे राहते, तर आजूबाजूच्या झोपडपट्टीमध्ये जाते. त्यामुळे गरिबांसाठी जे लो कॉस्ट हाऊसिंग म्हटलं जातं ना, म्हणजे गरिबांसाठी परवडणारी घरं शासन पातळीवरती ऍट पॉलिसी लेवल जर आपण मुंबईकडे बघितलं गेल्या 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये, तर त्या बाबतीत काही काम झालेलंच नाहीये, म्हणावं तसं काम झालेलं नाहीये. त्यामुळे लो कॉस्ट हाऊसिंग जर त्या शहरांमध्ये जर बनवलं गेलं तर तिथेही, आता मला एक सांगा ना तुम्ही प्रसन्नजी, कोणाला वाटतं की अनधिकृत घरामध्ये जाऊन राहावं जिथे नेहमी अशी टांगती तलवार असते? आणि ही कोण लोक आहेत? ही गरीब लोक आहेत ज्यांची गावामध्ये जगण्याची त्यांची परिस्थिती निर्माण नाहीये, त्यांच्याकडे जमीन नाहीये, ते शेतमजूर असतात आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांचे गावामध्ये जगणं मुश्किल झाल्यामुळे ते शहराकडे मायग्रेट करतायत. आणि हे संपूर्ण भारतात होत आहेत. तर पॉलिसी लेवलवरती परवडणाऱ्या घरांची पॉलिसी नुसती पेपरवर असण्याऐवजी ती जर जमिनीवर उतरवली तर हा प्रश्न मुळापासून. धनंजय शिंदेजी, हा कसा आहे मुद्दा माहितीये का? हा सगळ्यांना ना अडचणीत आणणारा मुद्दा कसा होतो तुम्हाला मी सांगतो की एकदम म्हणजे काय होतं यामध्ये, एकदम झोपडपट्टीत राहा म्हणजे तुम्हाला घरं मिळतील, श्रीमंतांचं तर त्यांना या प्रश्नांची काही देणं घेणं नाहीये. मध्ये अडकतो तो साधा सुद्धा माणूस की जो आपल्या छोट्याशा एखादा वन रूम किचन आणि याच्यामध्ये जागेमध्ये 200, 300, 400, 350 स्क्वेअर फीट मध्ये मुंबईमध्ये राहत असतो, कारण त्यांचा प्रश्न कोणी मानतच नाही. डिलॅपिलेटेड आपल्या बिल्डिंगचा इतका मुद्दा राहतो, दरवेळी पावसाळ्यात ती बिल्डिंग कोसळते, भाडेकरूंचे प्रश्न कायम राहतात, कारण ते झोपडपट्टीत राहत नाहीत, त्यामुळे त्यांची वोट बँक पॉलिसी नसते किंवा त्यांच्याकडे तसं लक्ष जात नाहीये. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो आणि मी पुढे भाजपकडे जातो. संजय गांधी असताना संजय गांधी असताना दिल्ली जवळ एक मोठी कारवाई झाली होती आणि त्यामुळे खूप टीका झाली होती, पण संजय गांधींनी सुद्धा तेव्हा दिल्ली सारखी राष्ट्रीय राजधानी ही अशा प्रकारच्या झोपडपट्ट्यांनी ग्रस्त असू शकत नाही, त्यांनी सुद्धा मोठं पाडकाम केलं होतं, ते ऐतिहासिक ठरलं होतं. आजही त्याचे दाखले आहेत, इंटरनेटवरती लेख आहेत त्यावरती. त्यामुळे काँग्रेस असो की भाजप असो, सरकारमध्ये आल्यानंतर तुम्हाला शहराचा विचार करावा लागतो. याचे ते उदाहरण. मी भाजपकडे जाऊन तुमच्याकडे येतो परत एकदा. समीर बकरेजी, हे करत असताना मी अवैध आहेत हे आपण आधीच मान्य केलेलं आहे, पण जसं मगाशी भगवंतराव वैराट सांगत होते, ही माणसं कोणी काही श्रीमंत वगैरे नाही आहेत, कामगार आहेत, कुठेतरी काम करत असतात, कोणी रिक्षा चालक आहे, कोणी टॅक्सी चालक आहेत, शहराचं वंगण आहेत ही मंडळी. मग यांनी राहायचं कुठे, जायचं कुठे? आणि ही जर का शहराच्या बाहेर गेलीत उद्या वसई विरारला जाऊन काय तो टाउन मध्ये काम करायला येणार आहे का मुंबईच्या? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. समीर बकरे जी, तुम्ही जर बघितलं असेल तर प्रधानमंत्री आवास योजना असो, ती ग्रामीण असो किंवा शहरी असो, करोडो लोकांना आमच्या सरकारने घरं दिलेली आहे. दुसरा मी तुम्हाला मुंबईचा परत मुद्दा सांगतो, SRA मध्ये किती लोकांना रिहॅब मध्ये घरं मिळालेले आहे तुम्हालाही माहिती आहे. तर त्याच्यामुळे आज हा जो पर्टिक्युलर बँड्राचा विषय आहे तो आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून पाहावा लागेल आणि तिथल्या 100 लोकांना सुद्धा घरं मिळणार आहे. आज तिथल्या 100 लोकांना अरे कसं आहे भगवानजी, बघा कसं आहे, शहरात येणारा व्यक्ती तो आपल्या उपजीविकेसाठी येतो, त्याच्याच करता राज्य सरकारने जे काही होऊ शकतं ते केलेलं आहे. पण त्याचं समर्थन आपण या गोष्टीसाठी नाही करू शकत की सरकारी जमिनीवर कब्जा करून तिथे बांधकाम करणे. मला असं वाटतं, भगवानजी ऐकून घ्या ना एक मिनिट. एक महत्वाचा मुद्दा आहे, जो रोजगारासाठी व्यक्ती येतो त्याचा सन्मानच आहे. पण कसं आहे प्रसन्नाजी, कोणी रोजगारासाठी येतो आणि तो कुठेही अनधिकृत वसवून जाईल असं नाही होणार ना. आपल्याला कायदा सुव्यवस्था, सिव्हिक गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वेची जागा, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. आणि काँग्रेस पार्टी जी आहे, काँग्रेस पार्टीच्या काळात ना त्यांनी काही पॉलिसी बनवली ना काही डेव्हलपमेंट केलं. हे तर देवेंद्रजींच्या काळात जास्तीत जास्त SRAचा विकास होतोय. तुम्ही BDD मध्ये जे घरं सगळ्यांना मिळाली, मराठी माणसांना मिळाली, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये होत आहे, तर देवेंद्रजींच्या नेतृत्वातच मराठी माणूसही तिथेच वसवल्या जातोय
आहे आणि जे झोपडपट्टीधारक एलिजिबल आहे, जे कायद्याप्रमाणे एलिजिबल आहे, त्यांना तिथेच घरं देऊन जे काही त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे तो पण हे केला जाईल. पण आपल्याला कुठेतरी समजून घ्यावं लागेल, आपण या गोष्टींचं समर्थन अनधिकृत ठीक आहे, माझ्या लक्षात आलं. मी शेवटचा राऊंड घेणार आहे. मला भाजपचा मुद्दा लक्षात आलाय. शेवटचा राऊंड मी घेणार आहे भगवंतराव वैराट आणि शेवट मी करेन धनंजय शिंदेवरती. भगवंतराव वैराटजी, शेवटी कुठली तरी एक लाईन आणि एक वर्ष मानावं लागेल आपल्याला. जसं राज ठाकरेंनी पण म्हटलं होतं की बहुतांश अतिक्रमण ही सरकारी जमिनींवर आहे. या गरीबनगर हे उदाहरण एकदम ताजं आहे. ते सरकारी, केंद्र सरकारी जमीन आहे ती. आणि अनेक ठिकाणी असं दाखवता येतं. काही ठिकाणी हिलटॉप हिलस्लोप्सवरती सुद्धा झालेली कामं आहेत. पुण्याची उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत. कधीतरी हे स्वीकारावं लागेल की हे म्हणजे शहर नव्हे. कधीतरी स्वीकारावं लागेल की वस्ती सर्व्हायवलसाठी ठीक आहे, झालं ते झालं, लोक गरीब आहेत हे मी मान्य, मी तुमच्या वतीने बोललेलो आहे त्यांच्याशी. पण कधीतरी एक डिमार्केशन लाईन आखून आपल्याला पुढे जावं लागेल. त्यांचं राहण्यासाठीची व्यवस्था करावी लागेल आणि जमिनी मोकळ्या कराव्या लागतील. कारण आडव्या वस्ती उपयोगाच्या नाहीत. आपल्याला शहरं असतील तर ती उभी जागा वापरावी लागेल. या बाबतीत मी पुन्हा प्रश्न विचारतोय, गरीब नगर पॅटर्न उद्या पुण्यात आला, नाशिकमध्ये गेला, कोल्हापुरात आणि अन्य कुठे गेला, तुमच्यासारखी मंडळी, नेते मंडळी काय करणार आहेत? झोपडपट्टी सुरक्षा दल हे झोपडपट्टीचं कसं काय असेल? निवासाचं सुरक्षा असू शकते, झोपडपट्टी कशी किती काळ राहणार या शहरामध्ये? नाही साहेब, आपल्या शासनात आता नुकतंच आपल्या महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026 एक शासन निर्णय केलेला आहे की 31/12/2026 पर्यंत गायरान आणि इतर जागेवर वसलेल्या झोपड्या त्या नियमानुकूल करण्याच्या संदर्भात नुसताच तो शासन निर्णय झालेला आहे की 5 पट दंडात्मक कारवाई आणि ते करून करण्याच्या संदर्भातली भूमी आहे. आता झोपडपट्टी सुरक्षा दलाची भूमिका काय आहे नेमकी साहेब, की आम्ही अधिकृत असताना तुम्ही आम्हाला या शासन निर्णयाचे वेळोवेळी झालेले शासन निर्णय त्याची अंमलबजावणी केलेली नाही साहेब. आमचं रडगाणं तिथं आहे. आता SRA पुण्यासारख्या शहरामध्ये जर 10-10 वर्ष 5-5 वर्ष जर होत नसतील तर त्याला अर्थ राहत नाही ना साहेब. तुम्ही आम्हाला सांगा की आता पुणे महानगरपालिकामध्ये प्रचलित आपली धोरणं झालेली आहे. EWS अंतर्गत मध्ये ज्या बांधकाम व्यवसायाकडली जो सदनिका आहे त्या आमच्या लोकांना वाटल्या गेलेल्या नाहीत अजून. R7 खाली जे आहे की बाधित होतो एखादा झोपडीधारक प्रकल्पामध्ये आणि त्याला बाधिताला R7 खाली त्याला 3,500 रुपये 4,000 रुपये भाडं आकारते आणि त्याचं पुनर्वसन करते. BSUP अंतर्गत ज्या झोपड्या वाटल्या गेल्या त्याच्यामध्ये ज्या प्रकल्प झाले त्याचे संडास, बाथरूम, दरवाजे सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. महानगरपालिकेने त्यांच्या असलेल्या त्या प्रॉपर्टीला संरक्षण दिले नाही आणि आज माझ्याकडे याद्या आहेत की एवढ्या लोकांना ती घरं देऊ शकले नाहीत. तुम्ही मंजूर केलेत आणि ते बेघर झालेत. मग ती रेल्वे पात्राची असू द्या, वास्तविक आम्ही झोपडपट्टीवाले कुठे तर मसानभूमीच्या बाजूला, आम्ही कुठे नदीच्या पात्रात, आम्ही कुठे रेल्वेच्या पटरीला, आम्ही कुठे नाल्यात, आम्ही कुठे तर फुलाखाली. तर ही सगळी दयनीय अवस्था जी आहे याच्यासाठी महानगरपालिका नगरपालिकेने जेव्हा जेव्हा केलेले निर्देश आहेत त्याचं पालन होत नाही साहेब. आणि मग त्याला वोट बँक म्हणून राजकीय पक्षाची जी सगळी मंडळी आहे ते आमच्यावर टपून असतात. मग त्यांना पाणी द्या, लाईट द्या. अहो साहेब, एवढं नाही चालणार. आम्हाला कुठे हाऊस आहे की त्या झोपड्यात राहायचं? शहर मुक्त करा. महानगरपालिकेच्या प्रचलित धोरणानुसार ज्या असलेल्या मोठ्या बांधकामांच्या ह्याच्यातली काही सदनिका उपलब्ध करा. भगवानजी वेळेची मर्यादा, पण एकच प्रश्न विचारतो भगवानजी एकच प्रश्न विचारतो भगवानराव, की समजा उद्या असं ठरवायचं ठरलं की चला पुणे शहरामध्ये एक डिमार्केशन लाईन ठरवूया, एक वर्षाची डिमार्केशन लाईन ठरवूया, त्याच्या आधीचे अधिकृत, त्याच्यानंतरचे अनधिकृत, तर तुमच्या दृष्टीने ते लाईन ते वर्ष कोणतं असेल? का आता याच्यामध्ये 31 डिसेंबर 2026 धरा आणि याची डेडलाईन करून टाका. बायोमेट्रिक सर्वे करा. प्रत्येक झोपडीधारकाला, आक्रमणधारकाला फोटो पास द्या आणि त्याला तिथे बंद करून टाका आणि शहर मुक्त करून टाका झोपडपट्टी. आम्हाला हाऊस नाही झोपड्यात राहायची. ठीक आहे. मला तुमची सूचना, आता आपण तुमची सूचना शासनापर्यंत पोहोचली असेल कार्यक्रमाच्या माध्यमातून. मी शेवट करतोय, काँग्रेस करते धनंजय शिंदेकडे. धनंजय शिंदेजी, एक लक्षात आलेलं आहे की सरकार अतिशय अग्रेसिव्हली आता यापुढे शहरांचं रुपडं पालटण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती प्रयत्न करते. त्यासाठी जागा लागणार आहे. धारावीचा प्रोजेक्ट असेल, अन्य कुठले
प्रोजेक्ट असतील किंवा ही रेल्वेची जागा मोकळीकरण असेल, हे सगळं जागा मोकळे करून व्हर्टिकल ग्रोथसाठी आपल्याला या जागा लागणार आहेत, हे एक वास्तव स्वीकारावं लागेल. आता हा पॅटर्न जर का रिप्लिकेट होणार असेल अन्य ठिकाणी, तर काँग्रेस कशा प्रकारे याच्या बाबतीत बोलणार आहे किंवा म्हणजे पूर्ण रेजिस्ट करणार आहे का काही मागण्या घेऊन येणार आहे? नाही, हा पॅटर्न जो आहे ना, आता जर आपल्याला खरंच त्याचं अनालिसिस करायचं झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ज्याने कडेवर घेतलेलं तो मोहित कंबोज जो आहे ना, तो आता मुंबईतल्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये जेवढे मोठमोठे SRA प्रोजेक्ट आहेत ना, त्या SRA प्रोजेक्टमध्ये तो आहे. त्याच्या सगळ्या व्यवहारांची चौकशी केली ना, नंतर तुमच्या लक्षात येईल की मुंबई शहरामधले असे जे मोक्याचे जे प्रोजेक्ट्स आहेत, ते प्रोजेक्ट्स मोहित कंबोज आणि अडाणी अंबानी सारख्या मोठ्या बिल्डर्सना देऊन हे जे मोठे षडयंत्र जे आहे, या षडयंत्राचा भाग असल्यामुळे त्याच्या ज्या काही असंवैधानिक गोष्टी होतील, मोहित कंबोजचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला एवढा राग कशासाठी येतो? देवेंद्र फडणवीसांना कडेवरती घेणाऱ्या मोहित कंबोजचं नाव घेतल्यानंतर बघा, मोहित कंबोज कोण आहे? मोहित कंबोज हा बँक 200 करोडचं कर्ज बुडवणारा गुन्हेगार होता एकेकाळचा. त्यामुळे मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीसांचा पार्टनर आहे का? देवेंद्र फडणवीस आणि मोहित कंबोज यांचं जर रिलेशनशिप जनतेसमोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा या सगळ्या नाटकांमागचा खरोखरचा राक्षसी चेहरा, सैतानी चेहरा जनतेच्या पुढे येईल. आणि देवेंद्र फडणवीस हे कसे महाराष्ट्रद्रोही आहेत, देवेंद्र फडणवीस हे कसे माझा याच्यातला मुद्दा असा आहे की एकदा जर का डिस्कशन हे एखाद्या व्यक्तीच्या भोवती गेलं, एक व्यक्ती घेतली, मग काय समजा मोहित कंबोज घेतला आणि तो मुद्दा बोलत राहिलो, तर आपण अनधिकृत झोपडपट्ट्या आणि त्यांचा विकास किंवा BDD सारख्या चाळी की ज्या अधिकृत आहेत आणि त्यांचा पुनर्विकास या बाबतीत बोलणं सोडलं जाईल आणि तो सगळा विषय भाजप काँग्रेस होईल. आणि खरं तर सांगायचं झालं तर म्हणजे शिंदेजी तुम्हाला सांगायचं झालं तर त्याचा भाजपला फायदा होईल, तुमच्या बाजूने सांगायचं झालं तर, कारण सगळ्या गोष्टीवर राजकीय होतील. शेवटी आपण हे मानणार आहोत की ही मुंबई असेल, आपलं पुणे असेल, नाशिक, कोल्हापूर, कुठलीही शहरं असतील, तिकडच्या वस्त्या आहेत, कुठलं तरी एक डिमार्केशन आपल्याला ठरवावं लागेल. जसं मी वैराट यांच्या या विधानाशी सहमत आहे की गरीब माणसं आहेत, त्यांना सर्व्हाइव्ह करायचं आहे, ते श्रीमंत झालेले नसतात आणि तेच या शहराचं वंगण असतं. सगळ्या ठिकाणी हाच मॅनफोर्स असतो, ह्युमन रिसोर्स असतो, हे जसं मला मान्य आहे. पण त्याच प्रमाणाला हेही मान्य नाही की परवापर्यंत आलेली एक झोपडी जर का 6 मजली होत असेल आणि याच्यामुळे जर का तिकडे उद्या आग लागण्याचे प्रकार घडलेले आहेत मुंबईमध्ये, तर त्याचंही समर्थन होऊ शकत नाही. मध्यमार्ग काढायची जबाबदारी शासनाची आहे, त्यासाठी आपण ती भाजपवर सोपूया. मात्र या अतिशय वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयासाठी भगवानराव वैराट या निमित्तानं पहिल्यांदा तुम्ही टीव्हीवरती बहुधा चर्चेत सहभागी झाला, तुमचे आभार, भाजपचे आभार, काँग्रेसचे सुद्धा आभार. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.